नमस्कार मंडळी, मीन राशीच्या लोकांना पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात एक असं वळण आणणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. काही लोकांसाठी हा काळ मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, तर कोणासाठी धक्का, विश्वासघात आणि अचानक बदल. जर तुमची राशी मीन असेल किंवा तुमच्या घरात कोणाची मीन राशी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पुढच्या दिवसात कोणत्या 3 दिवसात ह्या घटना घडू शकणार आहेत, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं आहे आणि देव तुम्हाला कोणते गुप्त संकेत देत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या लोकांना पुढचे 72 तास सामान्य नाही तर ग्रहाची अशी एक हालचाल सुरू झाली आहे जी थेट तुमच्या नशिबावर परिणाम करणार आहे. तुमचा ग्रह तुमच्या राशीला शक्ती देत आहे, पण दुसऱ्या बाजूला शनी आणि राहू एक वेगळीच परीक्षा तयार करत आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी मोठं घडू शकतं. अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी चिंता आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्ही रात्री झोपू शकत नाही, त्या गोष्टीचा निर्णय आता जवळ आला आहे. काही लोकांसाठी हा काळ आनंद घेऊन येऊ शकतो तर काहींसाठी एखादा धक्का बसू शकतो. आर्थिक बदल. मीन राशीच्या लोकांसाठी पैशाबाबतीत अचानक हालचाल होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुने व्यवहार पुणे सुरू होऊ शकते. एखादा नवीन मार्ग अचानक उघडू शकतो. तुमच्या जवळील एक व्यक्ती गोड बोलून तुमच्यावर फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते, पण इथे सावधगिरी आहे. म्हणून पुढचे 3 दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. नशिबाचा अचानक पलटणार आहे. मीन राशीवर देवाची कृपा असते, पण जेव्हा ग्रह बदलतो तेव्हा नशीब अचानक पलटी मारतं. तुमच्या आयुष्यात एक अशी बातमी येऊ शकते जी ऐकून तुम्ही काही क्षणात शांत बसून राहाल. हो, इतका मोठा बदल दिसतो. जुने लोक परत येणार, ज्याची तुम्हाला सोडलं तरी अचानक दूर गेले, त्यांच्याकडून पुढच्या 72 तासात संपर्क होण्याची संकेत आहे. अचानक फोन येणं, पण लक्षात ठेवा सगळं पुन्हा चांगलं होईन असं नसतं. घरात ऊर्जा बदलणार. घरात काही विचित्र वातावरण जाणवू शकतं. अचानक शांतता, मनात बेचैनी, छोट्या गोष्टींमध्ये वाद, हे सगळं ग्रहाच्या ऊर्जेमुळे घडत असतं. म्हणून घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावा, देवाचं नाव घ्या. मीन राशीच्या लोकांना तुमच्या यशामुळे काही लोकातून जळत आहे. तुमच्या चेहऱ्यावर हसणारे काही लोक पाठीमागे वेगळा खेळ खेळत आहे. म्हणून पुढचे 3 दिवस तुमच्या योग्य दिशेने पैसा किंवा वैयक्तिक गोष्टी कोणालाही सांगू नका. जर या काळात तुम्हाला वारंवार काही संकेत दिसत असेल तर त्याच्यावर विश्व तुम्हाला सावध करत आहे. रात्री विचित्र स्वप्न, पाण्याशी संबंधित संकेत, अचानक जुन्या गोष्टी आठवणी. मीन राशीचे लोक खूप भावनिक असतात. स्वतःला दुःख सहन करण्यात, पण दुसऱ्यांना आनंद देतात. पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी विचार करण्यासाठी, कारण पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करू शकतो आणि या अध्यायात काही लोक कायमचे दूर जाणार आहेत तर काही नवीन लोक तुमच्या नशिबावर येणार आहेत. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, नातेसंबंध आणि मनात लपलेल्या त्या खास व्यक्तीबद्दल. मीन राशीच्या लोकांना पुढचे 72 तास तुमच्या प्रेम जीवावर एक मोठं वळण घेऊन येणार आहे, कारण ग्रहाची हालचाल सांगते तुमच्या मनात जी व्यक्ती सतत फिरत आहे तिच्याशी संबंधित काहीतरी अचानक घडणार आहे आणि जे घडणार आहे ते तुमच्या भावना पूर्णपणे बदलू शकतात. जे रिलेशनशिपमध्ये आहे त्यांसाठी, जर तुम्ही आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल तर पुढचे काही दिवस खूप संवेदनशील आहेत. छोट्या गोष्टीवर वाद होऊ शकतात, गैरसमज वाढू शकतो, जोडीदाराला अचानक शांत राहू शकतो. पण लक्षात ठेवा, या काळात रागाने घेतलेला एक निर्णय नातं तुटवण्यापर्यंत जाऊ शकतं. म्हणून शब्द जपून वापरा. तुमच्या जोडीदारालाही मानसिक तणाव असू शकतो किंवा जो ती तुम्हाला सांगत नाही, आणि थोडं समजून घेतलं तर नातं आणखीन मजबूत होतं. मीन राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात एक जुनी व्यक्ती पुन्हा परत येण्याचे संकेत आहे. अचानक मेसेज, रात्री फोन, सोशल मीडियावर स्टोरी किंवा रिक्वेस्ट. ज्याला तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केला तीच व्यक्ती अचानक पुन्हा समोर येऊ शकते. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, ती व्यक्ती खरंच प्रेमाने परत येत आहे का, की फक्त एकटेपणामुळे? ही ओळख खूप महत्त्वाची आहे. सिंगल लोकांसाठी खास संकेत. जर तुम्ही सिंगल असाल तर पुढचे 72 तास एक नवीन ओळख घेऊन येऊ शकतात. अचानक कोणाशी बोलणं सुरू होऊन सोशल मीडियावर नवीन कनेक्शन बनेल. एखादी व्यक्ती सतत तुमच्याकडे आकर्षित होईल. पण मीन राशीचे लोक लगेच मनाने तुडले जातात. म्हणून ह्या वेळेस हृदयापेक्षा बुद्धीचा वापर करा. काही मीन राशीच्या लोकांसाठी प्रेम एक मोठा धक्का दिसतो. ज्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला तीच व्यक्ती
काहीतरी लपवत असू शकते. खोटं बोलणं, खोटं लपवणं, अचानक वागणूक बदलणं. जर तुमचं मन वारंवार काहीतरी चुकत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीचे विचार आणि भावनिक ताण. पुढच्या 3 दिवसात रात्री झोप कमी लागू शकते. एक व्यक्तीचे विचार सतत मनात येतील, पण तुम्ही बाहेरून मजबूत दिसाल, पण आतून खूप काही तुटत असेल. मीन राशीचे लोक खूप प्रेमळ असतात आणि म्हणूनच त्यांना जास्त वेदना होतात. जे स्वतः रडतील पण समोरच्या व्यक्तीला कधी दुखवणार नाहीत. देवाच्या प्रेमाबाबतीत संकेत. जर तुम्हाला पुढच्या 72 तासात जुनं गाणं वारंवार ऐकू येत असेल, एखादं नाव सतत दिसत असेल, स्वप्नात तीच व्यक्ती दिसत असेल, तर समजा विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेमामधील नकारात्मक कमी करण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या फुलाचं दान करा. रात्री ओम शुक्राय नमः 11 वेळा म्हणा आणि कोणावरही अतिविश्वास ठेवू नका, कारण पुढचे 72 तास तुमच्या प्रेम जीवनात एक अशी घटना घडू शकतात जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पैसा, नोकरी, व्यवसाय आणि अचानक मिळणारे मोठे संधीबद्दल. मीन राशीच्या लोकांना पुढचे 72 तास तुमच्या पैसा आणि करिअरच्या बाबतीत खूप मोठे बदल घेऊन येणार आहेत. जे लोक अनेक दिवसापासून मेहनत करत आहेत ते त्यांना योग्य फळ मिळत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात आता अचानक हालचाल सुरू होणार आहे. अडकलेले पैसे परत येणार आहे. ग्रहाची स्थिती सांगते की अनेक मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. थांबलेले पेमेंट पुन्हा येऊ शकते. उधार दिलेले पैसे परत मिळतील आणि ही बातमी अचानक येऊ शकते. ज्या पैशाची आशा तुम्ही जवळ सोडली होती ती पैसे अचानक तुमच्या हातात येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी मोठा संकेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये काहीतरी मोठा बदल होऊ शकतो. नवीन जबाबदारी, प्रेम, प्रमोशन, बॉसकडून कौतुक किंवा अजून काही ऑफर्स. पण इथे सावधगिरी आहे. तुमच्या कामावर काही लोक गुपचूप लक्ष ठेवत आहे. नवीन ग्राहक, नवीन ऑनलाईन ऑर्डर, ऑनलाईन काम करताना त्यांच्याकडे अचानक मोठा फायदा दिसतो. पुढच्या 72 तासात एक मोठी आर्थिक चूक होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देणे, घाईत गुंतवणूक करणे, कागदपत्र न वाचन करणे, न सहकरणे. भाग्य अचानक साथ देणार. मीन राशीच्या लोकांचं नशीब अचानक बदलतं आणि पुढचे 3 दिवस विश्व तुमच्यासाठी काहीतरी नवीन दरवाजा उघडत आहे. अचानक कॉल, अनोळखी व्यक्तीकडून मदत, जुन्या ओळखीमुळे फायदा. बरोबर लोकांसाठी. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यासाठी एक चांगली बातमी. तुम्हाला अचानक इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो, पण लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास कमी करा. तुमच्या यशामुळे काही लोक आतून जळत आहेत. तुमच्या चेहऱ्यावर हसणारे काही लोक मनात तुमचं नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवतात. देवाचे पैसे संबंधित संकेत. जर पुढच्या 72 तासात अचानक नातं सापडलं, देवाचं नाव वारंवार ऐकू आलं, पिवळा रंग वारंवार दिसू लागला, तर समजा आर्थिक बदल जाणवत आहेत. तर छोटा उपाय. पैशाची अडचण कमी करण्यासाठी गुरुवारी हळदीचं दान करा. गाईला गूळ आणि चणा खाऊ घाला आणि ओम नमः शिवाय असं 21 वेळा म्हणा. हा उपाय मनापासून करा. मीन राशीच्या लोकांना तुम्ही संघर्ष केला आहे. लोकांना फक्त तुमचं हसणं दिसतं, पण हास्यमागचं दुःख कुणाला कळत नाही. पण आता काळ बदलतो, कारण पुढच्या 72 तासात लोकांच्या मेहनतीचं फळ घेऊन येऊ शकतात. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत घर, कुटुंबाने अचानक घडणाऱ्या मोठ्या बद्दल. मीन राशीच्या लोकांना 72 तास ही फक्त तुमच्यासाठी नाही, जर तुमच्या घरात आणि कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण घराची हालचाल सांगते की घरात काहीतरी अचानक घडू शकतं आणि ही घटना तुमच्या मनात खोल परिणाम करू शकते. पुढचे 3 दिवस एखाद्याचा महत्त्वाचा फोन, नातेवाईकाकडून बातमी, घरात मोठी चर्चा किंवा अचानक एखादा निर्णय, हे सगळं अचानक घडू शकतं. काही लोकांची ही आनंदाची बातमी असेल तर काहींना थोडा मानसिक धक्का बसू शकतो. घरातील वातावरण बदलणार. तुम्हाला घरात अचानक विचित्र ऊर्जा जाणवू शकते. शांतता, बेचैनी, विनाकारण तणाव, छोट्या गोष्टीवर वाद आणि तुम्हाला वाटेल ही काहीतरी बरोबर नाही. हे फक्त मनाचे खेळ आहेत. ग्रहाची नकारात्मक ऊर्जा घरातील वातावरण परिणाम करत आहे. आई वडील आरोग्याकडे लक्ष द्या. विशेष घरातील मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, रक्तदाब, झोपेचे त्रास, अचानक कमजोरी. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण ग्रह सांगतात तिच्यावर मानसिक ताण वाढू शकतो. नातेपासून सावध राहा. पुढचे 72 तास प्रत्येक हसणारी व्यक्ती तुमची शुभेच्छुक असू शकते. घरात तुमची प्रगती जळत असू शकते. चुकीची गोष्टी पसरू शकते. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया करू नका. जुने वाद पुन्हा बाहेर येतील. काही मीन राशीच्या लोकांसाठी घरातील जुने विषय पुन्हा समोर येण्याचे संकेत आहे आणि अचानक वातावरण पुन्हा होऊ शकतं. घरात शुभ कार्याचा संकेत, पण सगळं नकारात्मक नाही. काही लोकांच्या घरात शुभ कार्य, नवीन वस्तू
किंवा आनंदाची बातमी. पुढचे 72 तास देवघरातील दिवा अचानक तेजाने जाळू लागला, मंदिरात जाण्याची इच्छा झाली किंवा अजून काही, तर समजा देव तुमच्या घरात कृपा ठेवतात. घरात छोटासा उपाय. घरातील नकारात्मक कमी करण्यासाठी सकाळी संध्याकाळी दिवा लावा, घरात कापूर फिरवा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा. मीन राशीचे लोक स्वतःपेक्षा कुटुंबात जास्त विचार करतात. ते स्वतः दुःखी राहतील पण घरच्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी काहीतरी करतील आणि म्हणूनच देव तुमच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करत नाही. पुढचे 72 तास तुमच्या घरात एक नवीन ऊर्जा येऊ शकते. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, मानसिक ताण आणि पुढचे 3 दिवस कोणती काळजी घ्यावी याबद्दल. मीन राशी लोकांनी 72 तास कुटुंबात महत्त्वाचे नाही तर तुमच्या आरोग्यासाठी संवेदनशील ठरणार आहे. कारण ग्रहाची स्थिती हळूहळू मन जास्त ताण वाढू शकतो. जेव्हा मन थकतं तेव्हा शरीर हळूहळू कमजोर होऊ शकतं. पुढचे 3 दिवस सतत विचार येणे, रात्री झोप न लागणे हे सगळं वाटू शकतं. तुम्ही बाहेरून शांत पण आतून खूप काही चालू. मीन राशीचे लोक गोष्टी कधी सांगत नाही. ते स्वतः तुटलेले असतात आणि बोलताना सगळ्यांना सांभाळतात. हे रात्री असताना मनातून एकटे असतात. रात्री उशीरपर्यंत मोबाईल वापरणं टाळा कारण नकारात्मक ऊर्जा मनावर परिणाम करू शकते. पोट आणि शरीर संबंधित संकेत. काही मीन राशीच्या लोकांना पोटात जळजळ, पचन, थकवा, शरीर कमजोर. पुढचे 3 दिवसात घाई करू नका. वाहन चालवताना, रस्ता क्रॉस करताना किंवा रात्री बाहेर पडताना पूर्ण सावधगिरी बाळगा. कोणाच्याही नजरेत प्रभाव. मीन राशीच्या अनेक लोकांवर सध्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. पुढचे 72 तास कोणालाही जास्त वाद घालू नका. मनात प्रत्येक गोष्टी लगेच सांगू नका आणि स्वतःला एकटं पाडू नका कारण तुमच्या आसपास ऊर्जा पटकन बदलत आहे. छोटासा उपाय. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीचं पाणी उशीजवळ पाण्याचा ग्लास ठेवा आणि ओम नमः शिवाय ओम नारायण 21 वेळा म्हणा. तर विश्व आपल्याशी सतत बोलत असतं. देव आपल्याला संकट येण्याआधी संकेत देत असतो. फक्त ते ओळखण्याची गरज असते. मीन राशीच्या लोकांना आतापर्यंत आपण जाणून घेतलं ग्रहाचे संकेत, प्रेम, नातेसंबंध, पैसे, करिअर, घरातील वाद, आरोग्य, काळजी, देव, गुप्त इशारे. एक तुपाचा दिवा लावा, देवासमोर शांत बसा आणि ओम नमः शिवाय वासुदेवाय 21 वेळा म्हणा. हा उपाय तुमचं मन शांत करेल आणि तुम्हाला निरोगी ठेवेल. पिवळ्या वस्तूत दान करा, गायीला गूळ घाला आणि शक्य असेल मंदिरात जाऊन प्रार्थना करा. जर मन खूप अस्तव्यस्त वाटत असेल तर उशीजवळ पाण्याचा ग्लास ठेवा. सकाळी ते पाणी झाडाला टाका आणि घरात कापूर लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. देवाची अंतिम कृपा होते. मीन राशीच्या लोकांना तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांची तुमचा गैरसमज घेतला आहे, तुमच्या भावनांशी खेळ खेळला आहे आणि तुमच्या शांततेला कमजोरी समजला आहे. पण देव सगळं पाहत असतो आणि म्हणूनच पुढचे 72 तास आयुष्यात काही लोकांचं खरं रूप दाखवतील. खोटे लोक दूर जातील, सत्य समोर येईल आणि मार्ग उघडतील. तुमच्या आयुष्यात एक असा बदल येतो जो सुरुवातीत धक्का वाटेल पण नंतर तुम्हाला समजेल की देवाने तुमचे सगळं भल्यासाठी केलं. तर हा विश्वास ठेवा. मीन राशीचे लोक खूप भाविक असतात. ते प्रत्येक मनाला जागून समजून घेतात. जर पुढचे 72 तास कठीण गेले तर घाबरू नका कारण प्रत्येक अंधारात रात्रीनंतर सकाळ नक्की येते. आणि लक्षात ठेवा देव कधीही त्या व्यक्तीला एकटं सोडत नाही जी मनाने खरी असतात. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन राशी भविष्य व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ.